चला सोलापूरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 असे टीम. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हाऊची तिकीटला सुरुवात झाली आणि त्यानंतर लकी ड्रॉ त्याचं तिकीट तुम्हाला देण्यात येईल. 10 रुपये तिकीट. हाऊचीचं तिकीट असणार 100 रुपये. ओके. लकी ड्रॉ 10 रुपये. हाऊची तिकीट 100. चला ऑल सेट. नॉकआउट गेमिंग आणि त्यांच्या अगेन्स्ट माय डेकोरेटर्स असं बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. सोलापूरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक विकेटसाठी संतनगर मंडळाकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहा संतनगर मंडळ यांच्याकडून प्रत्येक विकेट आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर हलक्यात दिला सन्मान. सिंगल कंप्लीट. संतनगर गोविंद पथक आयोजित पंकज मिश्रा आयोजित छत्रपती चषक 2026 ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आले आणि भेटीला येत असताना शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं पहिल्या पर्वामध्ये आजचा शेवटचा अंतिम दिवस आणि शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण अजून काही पाहणार आहोत टॉप 6 मध्ये. त्या अगोदर प्रेक्षणीय सामना पाहूया. माय डेकोरेटर्स प्रथम बॅटिंग करतायत. What a shot! ऑन साइड ला क्रॅक स्ट्रोक. चेंडू सीमारे पार. हार्दिकच्या बॅट मधून हा शानदार दमदार प्रहार. 4 धाबा. हार्दिक नव्हे जयेशने मारलाय. सॉरी जयेशच्या बॅट मधून हा मोठा ब्लास्ट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपळ करतेत 9. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचे पारितोषिक. मेरा शहर ये मेरी डगर. संतनगर मित्रमंडळ यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 90-0 यापर्यंत कहाणी आहे. माय डेकोरेटर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट नॉकआउट गेमिंग. प्रेक्षणीय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जयेश आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रथम पारितोषिक तब्बल 25,000 रुपये आहे. जो हा सामना जिंकेल प्रयत्न. चेंडूला अडवलं. सिंगल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 10-0. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. जयेश आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुमितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. सुमित रेडी आहेत स्ट्राईक एंडला. जयेश पुढचा बॉल. मोठा फटका डाऊन ग्राउंड. चेंडूला अडवलं. फेकी झाले. फेकी झाले परंतु फेकी इतक्या हलवार पद्धतीने आली की आता थर्ड अंपायरला रेफर केले गेले. सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहेत डीबीएन नेटवर्कवर. ये मेरा शहर ये मेरी थँक्यू 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 थँक्यू. जे थांबवतोय जीवदाने माऊली कॅप्टन या. जीवदाने माऊली आपला एखादा खेळाडू किंवा यस विजय आल्यात या विजय आपला सन्मान केला जाणार. आपल्या टीमचा सन्मान केला जाणार आहे. मनोज दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. आपण या स्पर्धेमध्ये आलात पार्टिसिपेट झालात त्यासाठी
हा सन्मान यासाठी की तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालात, त्यासाठी जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला गेलाय. चला 10-1 आतापर्यंत कहाणी. विकेट आले आणि विकेट कोणाचे आले? हार्दिक बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात हर्षित पिलाने. हेच ते हर्षित पिलाने आहेत ज्याने लगातार 3 चौकार या स्पर्धेमध्ये लगावले. तर हे ते बॅटचे मानकरी, बॅटचे ऑनर आहेत. सॉरी, बॅटचे मानकरी नव्हे. हो, काय घडलंय पाहणार आहोत. डीबीएन नेटवर्क या यूट्यूब पॉइंटवर पाहणार आहोत काय घडलं होतं. सिंगल कंप्लीट झाले ते घडलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित डायरेक्ट हिट सुद्धा झाला. ऑन साइडला करण्याचा प्रयत्न, चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवले. प्रेक्षणीय सामना. विनर टीम 25,000. कोण बनणार 25,000चा मानकरी? ओ, हातातून 2 पायातून चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पॅटर्न बघून भाऊचा हळद विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हळद विषय बनलाय नवा. खूप चांगलं गीत, खूप चांगलं. पॅटर्न खूप मोठं आहे. छत्रपती चषकाचं पॅटर्न इतकं मोठं झालं की त्याची चर्चा या बसे तालुक्यामध्ये होणार आहे. त्यासाठी खूप चांगलं गीत. यस, थँक्यू डीजे मॅन, आमचे ऑपरेटर. यस, थँक्यू आमचे डीजे ऑपरेटर अभिजित. मागील 3 दिवस झाले खूप चांगलं एंटरटेनमेंट करतायत. यस, थँक्यू. पॉवर प्ले मध्ये मिस्टर मनीष यांना आमंत्रित केलंय आणि 16-1 ही आतापर्यंत कहाणी आहे माय डेकोरेटर्स या संघाची. नॉकआउट गेमिंग या संघासोबत. पहिला बॉल. मनीष रेडी आहेत. मोठा ब्लास्ट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. जयेशच्या बॅट मधून शानदार दमदार चौकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका. थँक्यू. जयेश इतकं चांगली बॅटिंग करतोय आणि ती चांगली बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 मोठे ब्लास्ट जयेशच्या बॅट मधून आल्यात. 500 रुपयाचे मानकरी सुद्धा ठरणार आहेत, कारण प्रत्येक चौकार आणि प्रत्येक विकेट साठी संतनगर. हो, आणखीन एक कडक. थँक्यू. लगातार तिसरा आला का बॅट देण्यात येणार आहे का आयोजक? येस, बॅट सुद्धा देण्यात येणार आहे. क्या बात आहे. ज्या कोणाच्या समोर गाड्या आहेत प्लीज काढायच्या आहेत. रस्त्यावर ज्या कोणी बाईक लावले आहेत कृपया समोर जे खाली मैदान लावलंय तिकडे जाऊन पार्क करायचे आहेत प्लीज. तिसरा मारण्याचा प्रयत्न. ओ, खूप चांगली बिल्डिंग. चेंडू खाली येता भरपूर उशीर गेला. तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट होते. ज्या कोणाच्या गाड्या समोर मैदान आहे तिकडे पार्क करायचे आहेत. 25-1 फेकी झाली. भरपूर वेळ होता, परंतु स्वतःला जज केलं, बॉलला जज करता नाही आलं. त्या कारणानं ते सिंगल कंप्लीट झाले. 25-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये हर्षित आणि जयेश यांच्या बॅटमधून 3 मोठे ब्लास्ट आपण पाहिलेत. मोठा फटका हर्षित यावेळी. ओ, फटका बसलाय. फटका खूप चांगला एक्झिक्यूट केला होता. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. चेंडूचा केला आतापर्यंत 4. शेवटचे 2 चेंडू पाहूया. डबल पी पॉवर प्लेचे. फटका केला गॅप मधून. गॅप आणि 2 ही खेळाडू बघत राहिले. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल. बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय.
माइंड मिस्टर हर्षित बाबूदा. हर्षित बाबू मास्टर माइंड आहे आणि मास्टर माइंड चौकार आपण पाहिला. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धापा धापल करतात 29 वर 1. माय डेकोरेटर्स टीम नॉकआउट गेमिंग या संघासमोर. डीझेल ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. थँक्यू. हे आमचे आयुष आलेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अपकमिंग युवा समालोचक आहेत. आणि अपकमिंग युवा समालोचक खूप चांगले समालोचन करतात. त्यांना सुद्धा संधी मिळणार आहे. त्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बॉलर नेम सांगा. गणेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. 29.1. पहिला बॉल. ओ नो बॉल. पहिला बॉल नो बॉल. 30 धापा धापल करतात. 5 धावपलकापर्यंत पोहोचायचं होतं. तिकडे मजल मारले. माई डेकोरेटर्स या टीमने. आता पुढचे चेंडू पाहूया. यावेळी आतमध्ये येणारा बॉल आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 30 वर 1. पुढचा बॉल. ओ पुन्हा बीट. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत. त्या कारणानं आणखीन एक डॉट बॉल. पहा टप्पा पडल्यानंतर पहा प्रदोषची बॅट तिकडे होती. बीजी स्पोर्ट्स ती बॅट होती. जर कोणी घेतली असेल तर प्रदोषकडे आणून द्या प्लीज. प्रदोषची बॅट जर कोणाला सापडली असेल तर आणून द्या. त्या बॅटवर बीजी स्पोर्ट्सचं स्टिकर आहे. ज्या कोणाला सापडले असेल तर प्रदोषकडे आणून द्या. बीजी स्पोर्ट्स त्या बॅटवर स्टिकर आहे. जर कोणाला सापडले असेल तर लगेचच प्रदोषकडे आणून द्या. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. फेकी झाले. फलंदाज चेस. रनआउटच्या रूपाने बाद. गॉन. नादाला लागू नका नका उगाच करू चुका. नादाला लागू नका उगाच करू चुका. और दोस्ती कशी टिकवायची हे आमच्याकडून शिका. और दोस्ती कशी टिकवायची हे आमच्याकडून. थँक्यू. नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये आल्यात. परंतु हर्षितला एक मोठा ब्लास्ट करावा लागणार आहे. काय जबरदस्त बॉलिंग आहे शेवटच्या 3 षटकामध्ये. गणेश ज्याने आपला की फॅक्टर आपला की रोल मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. सिंगल झाले कंप्लीट. हो यावेळी थोडीशी पैकी वरून झाली होती. आणि कहाणी आतापर्यंत सांगू इच्छितो तुम्हाला. धावफलक 32. Loss of 2 wickets. Last ball remaining in first inning. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली आले. चेंडूला अडवलं. धावपल सुरू आहे. दुसरी धाव घेता घेता रन आउट. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. जिकडे 33 वर 3. 34चं टार्गेट सेट केलंय माय डेकोरेटर्स या टीमने. नॉकआउट गेमिंग या टीम सोबत. क्वार्टर फायनल नंबर 1 चा टॉस कडे सुद्धा बोलणार आहोत. 2 टीम्स. चला दोन्ही संघाचे संघनायक टीम आगाशी आणि निर्मल सम्राट एनसीसी. क्वार्टर फायनल नंबर 1 टीम आगाशी आणि निर्मल सम्राट एनसीसी दोन्ही संघाचे संघनायक आमच्या मुख्य मंचावर या टॉस केला जाणार आहे. डीझेल ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत. आरामी 4 जिगरी यार आहोत लय दिलदार. आहोत लय दिलदार. आहोत लय दिलदार. आमच्या दोस्तीत टिकत नाही कुणीच तो गद्दार. कुणीच तो गद्दार. कुणीच तो गद्दार. आम्ही लय
नगरसेवक माजी नगरसेवक आदरणीय निशाद चोरके साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या छत्रपती चषकाच्या वतीनं. आदरणीय निशाद चोरके साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. हार्दिक स्वागत या छत्रपती चषकाच्या वतीनं. त्यानंतर युवा कार्यकर्ते प्रतीक ठाकूर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या छत्रपती चषकाच्या वतीनं. त्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी पाटील यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. यस वेलकम बॅक. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावपलकावरती आहे. पहिला चेंडू चार आलाय. सुमितच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. आता सुमित समोर ओहो कट केलाय सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकावरती आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे. 34चा आव्हान आहे. 34चा बचाव करणार की चेस करणार. ओहो पायवरचा चेंडू सिंगल रन खेळलाय. 1 धावा धावपलकामध्ये ऍड. 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावपलकावरती आहे. आता मोठे फटकेची गरज आहे. मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येणार. ओ सिंगल रन 1 धावा घेतले जात आहे. असं असताना 5 चेंडूचा खेळ झालाय. पाच चेंडूचा खेळ झाला. 8 धावा धावपलकावरती आहे. येणारे शेवटचे चेंडू सिंगल डबल खूप चांगली फिल्डिंग. सिंगल रन कंप्लीट. असं असताना पहिला षटकाचा खेळ झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती आहे. ऐकूया डीजेला त्यानंतर बघूया मैदानाच्या दिशेने. अरे लगा दे ताकत तू अपनी भी आप मुझको रोकनी. लगा दे ताकत तू अपनी भी आप मुझको रोकनी. और बेटा नहीं कभी टिक पाएगा बाप के सामने. और बेटा नहीं कभी टिक पाएगा बाप के सामने. बेटा नहीं कभी टिक पाएगा बाप के सामने. थँक्यू डीजे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा षटक घेऊन येतोय मिस्टर हार्दिक समोर. हार्दिक समोर सुमित. हार्दिकचा पहिला बॉल आहे. पहिला बॉल डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिला मोठा फटका मारलेला परंतु निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू असताना 9 धावा धावपलकावरती. 1 चेंडूचा खेळ झालाय. हार्दिक समोर सुमित पुन्हा एकदा सज्ज होतोय. हार्दिकचा नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारलाय. खूप चांगली फिल्डिंग. सिंगल रन कंप्लीट. 2 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपलकावरती आहे. 34चा टार्गेट आहे.
वेदांत समोर ओ यावेळी चेंडूला पाठवलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला विकेटचा पतन. गॉन. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात आलाय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात आलाय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात आलाय आता किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात आलाय आता किंग. विरार वसई शहरामध्ये ज्याचे नावाचा दरार आहे रे. विरार वसई शहरामध्ये ज्याचे नावाचा दरार आहे रे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय अतुल. वेदांतनी पहिला ब्रेक थ्रू आणलेला. नॉकआउट गेमिंगचा पहिला विकेट गेलाय. माई डेकोरेटे बॉलिंग करताय. खूप चांगली बॉलिंग. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपलकावरती आहे. यावेळीचा बॉल पण डॉट आलाय. जितके डॉट करणार तितका प्रेशर येणार. आता चौकारांची गरज आहे. यावेळीचा बॉल पाठवलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. दुसऱ्या विकेटचं पतन. गॉन. कुणाला घेऊन नाही दिला तो फायदा. कुणी ना झाला अजून फायदा. रेकॉर्ड तोडायला त्याचा रेकॉर्ड तोडायला लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव कोडायला. लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव कोडायला. तुम्हाला बकसूर नाव कोडायला. लय घासाया लागल तुम्हाला बकसूर नाव कोडायला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मनीष. वेदांचा शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉलरची सिंगल डबल. चौकार काय येणार डॉट येणार. 2 षटकाराचा खेळ झालाय. 2 षटकाराच्या समाप्तीनंतर एका षटकारचा ओव्हर एक रन दिला फक्त वेदांनी. कमॉन डीजे. नशीब लागतय भावा असं मैत्र मिळायला. आमची दोस्ती बघून सारे आता लागलेच जळायला. आमची दोस्ती बघून सारे आता लागलेच जळायला. आमची दोस्ती बघून सारे लागलेच जळायला. सारे लागलेच जळायला. तिसरा षटक मार्गस्थ आहे. तिसरा षटक हार्दिक घेऊन येतोय. मोठा फटका मारलाय. अजून एका विकेटचा पतन. या वेळचा बॉल चाललाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गॉन. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय. सिंगल रन धावपलकामध्ये. हार्दिकने पहिला चेंडूला विकेट घेतली आहे. दुसऱ्या चेंडूला सिंगल आली आहे. येणाऱ्या हार्दिकचे शेवटचे 4 चेंडू कशा प्रकारे. मोठा फटका मारला नाही आहे. बॅटीची एज लागल्याने सिंगल रन घेतले आहे.
3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावपलकावरती. आता मोठ्या फटकींची गरज आहे. चौकार मारायचे आहेत. चौकार मारणार तर तुम्ही जिंकू शकतात. नक्कीच आयुष, चौकारांची गरज आहे आणि सामना त्या प्रकारचा आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आलेले मान्यवर आणि प्रेक्षणीय सामना आपण पाहतो आणि त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी ठरणार, ती येणारी काळ दर्शवणार आहे. प्रेक्षणीय अर्थातच एक मैत्रीपूर्ण ही लढत आहे आणि ह्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये संपूर्णतः आयोजक आहेत प्रचंड मोठं. आज पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक फक्त संतनगर किंवा वसई विरार पुरता मर्यादित नाही आहे, तर आज ह्या चषकाची, ह्या छत्रपती चषकाच्या संपूर्णतः पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळी चर्चा चालू आहे आणि ह्या चर्चेला सध्याच्या घडीला भाग पडले. प्रेक्षक राजा वर्ग असेल, कालच्या दिवसापासून परवा दिवशी ह्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ही देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. वा 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 वा. नो +4 चेंडूला पाठवलाय. सीमा षटकार आलाय. क्षमा असावी. सिंगल रन. धावपलकामध्ये ऍड. अजूनही पहिला चेंडू एकच चौकार आलाय. येणारे 6 चेंडू 6 मध्ये 19 ची गरज. 6-19 जिंकणार कोण? माय डेकोरेटर्स की नॉकआउट गेमिंग. 6-19 6-18 सुद्धा होतात. स्ट्राईक वरती सुमित. मॅचचं पारडं थोडंसं एकतर्फा जात चाललं आणि तुर्तास ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय जितक्या देता येईल तितक्या देण्याचा प्रयत्न आज पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक आणि आलेले संपूर्णतः मान्यवर अर्थातच कार्य सम्राट नगरसेवक साहेब निशांत चोरगे साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डिसेबल लोक आहेत अर्थातच अपंग लोक आणि त्यांच्यासाठी ह्या स्पर्धेच्या वतीनं व्हीलचेअर हे वाटप करण्यात येणार आहेत. संपूर्णतः आयोजकांच्या वतीने ही प्रचंड मोठी मेहनत पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या माध्यमातून मी संपूर्णतः आपले विकलांग लोक अर्थातच आयोजक आपण त्यांना घेऊन मुख्य मंचाच्या खाली यायचे. आयोजकांना विनंती असेल ही मॅच संपल्यानंतर आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या व्हीलचेअर आहेत आणि त्या व्हीलचेअर देखील या ठिकाणी वाटप करणार आहोत. 18 धावा आतापर्यंत धाफकावर 4 गडींच्या मोबदल्यामध्ये. मॅचचं पारडं थोडंसं एकतर्फा आहे. मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर थोडंसं एकतर्फा जात असताना एक भलं मोठं आव्हान धाफकावर दिलं होतं. क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव अंडरआर्म क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटनं आज वसई तालुक्याला एक वेगळं वेड लावून ठेवले. वसई तालुक्याची पंढरी म्हणून आज अंडरआर्म क्रिकेटकडे पाहिलं जाते. आणि का म्हटलं जातं अंडरआर्म क्रिकेटची पंढरी? त्यापाठचं कारण देखील तसंच आहे. आज संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एकमेव विरार स्टेशन आहे ज्या ठिकाणी विरार क्रिकेट असोसिएशन, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आपण पाहायला गेलं तर वर्षभर एकाच संघामध्ये खेळणारे संघ तब्बल 124 संघ विरार क्रिकेट असोसिएशन आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. म्हणून आज ह्या विरार आणि वसई तालुक्याला एक वेगळी ओळख अर्थात अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हणून ह्या अंडरआर्म क्रिकेटकडे पाहिलं जातं. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू 11 धावांची गरज. 23 धावा धाफकावर आहेत 4 गडींच्या मोबदल्यामध्ये. हे संपूर्णतः डिसेबल लोक आणि त्यांना आपण थोड्याच वेळात व्हीलचेअर हे
वाटप करणार आहोत. आपण सेलिब्रेशन करणार आहोत, परंतु आलेले मान्यवर आयोजक आहेत संपूर्णतः त्यासाठी ते समजून घेतील. मान्यवर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अपंग लोक आहेत आणि त्यांसाठी ते व्हीलचेअर हे वाटप करणार आहोत. असं म्हटलं जातं ना की देणाऱ्याला देत जावं, घेणाऱ्याला घेत जावं. कुठलंच गाव नाही र सचिन दादाचं नाव नाही र, असं कुठलंच गाव नाही र सचिन दादाचं नाव नाही र, असं कुठलंच गाव नाही र सचिन दादाचं नाव नाही र, असं कुठलंच गाव नाही र सचिन दादाचं नाव नाही र. वसई विरार शहरामध्ये ज्याचे नावाचं दरार हाय रे, वसई विरार शहरामध्ये ज्याचे नावाचं दरार. आणि खऱ्या अर्थानं आज नावाचा दरार आहे. ह्या नावाचा पंकज दादा खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचं आयोजन आणि संपूर्णतः आयोजन कमिटी होती जे सेलिब्रेशन करत होते त्यांची पाठच्या 2 महिन्यापासून खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी मेहनत आणि हे सेलिब्रेशन आपण पाहिलं. तुर्तास मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक साहेब अर्थात निषाद दादा चोरगे आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते ही व्हीलचेअर ह्या वाटप केल्या जातील. निषाद दादा आपल्याला मी विनंती करतो, आपण सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, युवा कार्यकर्ते अर्थातच धवलदादा चोरगे साहेब असतील, सोबतीनं प्रतीक दादा ठाकूर, प्रथमेश दादा ठाकूर साहेब असतील, त्यानंतर सागर पाटील साहेब ज्येष्ठ कार्यकर्ता, तानाजी पाटील साहेब असतील, सतीश मस्के साहेब युवा कार्यकर्ते आहेत आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते दत्त कुंभार साहेब आपल्याला सर्वांना मी विनंती करतो आपण सर्वांनी यायचंय. खऱ्या अर्थानं संतनगर म्हटलं तर त्यांच्या पाठी असणारी संपूर्णतः आमची मान्यवर मंडळी आणि त्यांच्या शुभ हस्ते ह्या व्हीलचेअर वाटप केल्या जातात. हा स्पर्धेच्या वतीने एक वेगळा उद्दिष्ट अर्थातच पंकजदादा मिश्रा आणि त्यांची संपूर्णतः टीम त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना संतनगर गोविंद पथक, संतनगर त्याचप्रमाणे दत्तगुरु संतनगर क्रिकेट क्लबचा तो संघ असेल, प्रचंड मोठी मेहनत आहे. म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं आणि घेणाऱ्यांना घेता घेता माझ्या पंकजदादा मिश्रा यांच्यासारखे हात सुद्धा घ्यावेत. असं एक दानशूर व्यक्ती आणि त्यांच्या माध्यमातून हा स्पर्धेच्या माध्यमातून जितकं देता येईल तितकं देण्याचा हा प्रयत्न केला जातोय. मी विनंती करतोय निषाद दादा चोरगे आपण सर्वांनी पाठी यायचे, एक फोटोशूट केला जाईल. सर्व आलेल्या मान्यवरांना, सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय. युवा कार्यकर्ते धवलदादा चोरगे साहेब, प्रतीक ठाकूर साहेब, प्रथमेश ठाकूर साहेब, सागर पाटील साहेब, तानाजी पाटील साहेब, युवा कार्यकर्ते सतीश मस्के साहेब आणि दत्तू कुंभार साहेब आपल्याला सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी यायचं आहे. आयोजकांना एकदा विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या. आलेले संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग खेळाडूंना विनंती असेल ह्या सन्माननीय भूषणदादा रानमाळे साहेब आपल्याला देखील मी विनंती करतोय आपण देखील या. सर्व आणि संपूर्णतः आयोजक देखील मान्यवरांच्या सोबतीनं जॉईंट होतील. हा फोटोशूट केला जातो आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकतोय. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि जितक्या ह्या स्पर्धेच्या वतीनं जितके प्रॉफिट आणि तो देखील संपूर्णतः प्रेक्षकांना, खेळाडूंना एकदा मी विनंती करतोय, पंकजदादा मिश्रा आणि संपूर्णतः आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण